विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघालंय। वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये प्रवेश करतील असं आत्राम यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रोमित तोंबारलावार यांनी। आपल्या सोबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहेत। बाबा काय सांगाल, काल तुम्ही एक वाक्य बोलले होते की येत्या 4 जूनला जे आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येतील। नेमकं काय घडामोडी घडत आहे की ते आता भाजपमध्ये येणार असं तुम्ही बोलला? महत्त्वाचं म्हणजे थोडाफार आमचे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी आपला भाषणामध्ये माझं नाव घेऊन त्यांनी काय शब्द प्रयोग केला ते वास्तविक त्याला शोभत नाही, हरकत नाही। त्यांनी काय बोललं त्याच्यावर मी जात नाही, परंतु त्याचं उत्तर देणं गरजेचं होतं। त्या दृष्टिकोनातून काय झालं काय नाही याच्यापूर्वी कुठे आम्ही बसलो, आपलं मुंबईमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये बसलो, कोणत्या हॉटेलमध्ये चर्चा झाली, कोणासोबत चर्चा झाली, वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा झाली, आम्ही तिघे होतो। आणि त्याचा जे कॅमेरा आहे हॉटेलचा, त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांचे चित्रही आहे आणि माझ्या एक मित्रांनी सुद्धा ते व्हिडिओ काढलेला आहे। आम्ही तिघे एकत्रित असताना जे चर्चा झाली ते सगळं साहजिक आहे, ते आहे। आणि जे चर्चा झाली आणि राजा कधी खोटा बोलत नाही। म्हणजे आता 4 जूनला फिक्स झालंय की विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येतील? नाही, चर्चा जे झाली ते सांगायचं म्हणजे त्यांच्या कुठे ना कुठे चर्चा झाली, आमच्या माझ्यासमोर चर्चा झाली, तर ते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेच ह्याचा अर्थ। आणि 4 जूनच्या नंतर केव्हाही जातील ते। रोमित तोंबारलावार, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।